नमस्कार आणि आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट ॲझरच्या मॉनिटरिंगच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत. नमस्कार. विचार करा की तुम्ही एक नवीन एकदम हायटेक कार घेतलीये, पण तुम्हाला तिच्या डॅशबोर्डबद्दल काहीच माहिती नाही. म्हणजे वेग किती, पेट्रोल किती, काहीच नाही. आज आपण तोच डॅशबोर्ड सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हे उदाहरण अगदी योग्य आहे, कारण मॉनिटरिंगची गरज का आहे हा पहिला प्रश्न असतो. बरोबर. तर जसं तुम्ही म्हणालात, कारच्या डॅशबोर्डप्रमाणेच तुम्हाला गाडीचा वेग, पेट्रोल, इंजिनचं तापमान हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे, नाही का? हो, नाहीतर गाडी कधी रस्त्यात बंद पडेल सांगता येत नाही. अगदी तसंच. तुमच्या क्लाउड ॲप्लिकेशनसाठीही हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर आज आपण ॲझरच्या त्या आवश्यक डॅशबोर्ड लाईट्सबद्दल बोलणार आहोत, जी तुम्हाला तुमच्या सिस्टमबद्दल सगळं काही सांगतात. उत्तम. चला तर मग पहिल्या टूलने सुरुवात करूया. ॲझर ॲडवायझर. याला तुमचा व्यक्तिगत आणि महत्त्वाचं म्हणजे मोफत क्लाउड सल्लागार समजू शकतो का आपण? हो, नक्कीच. तो तुमच्या ॲझर सेटअपवर सतत नजर ठेवतो आणि तुम्हाला सुधारणा करण्यासाठी टिप्स देतो. म्हणजे जसं एखादा मित्र आपल्याला सांगतो की अरे तू चहावर खूप जास्त खर्च करत आहेस, तो कमी कर, तसंच काहीसं. हा, अगदी तसंच. पण हा मित्र फक्त खर्चाबद्दल नाही बोलत. अच्छा. ॲडवायझर 5 मुख्य श्रेण्यांमध्ये शिफारसी देतो. ओके, त्या कोणत्या? पहिली म्हणजे विश्वसनीयता, म्हणजे रिलायबिलिटी. तुमची महत्त्वाची ॲप्लिकेशन्स नेहमी चालू राहावीत यासाठी. महत्वाचं आहे. दुसरी सुरक्षा, सिक्युरिटी, म्हणजे धोके आणि त्रुटी शोधण्यासाठी, ज्यामुळे तुमची सिस्टीम हॅक होऊ शकते. ठीक आहे. तिसरी कार्यक्षमता, परफॉर्मन्स, तुमच्या ॲप्लिकेशन्सचा वेग वाढवण्यासाठी. चौथी आहे कार्यप्रणालीतील उत्कृष्टता, म्हणजे ऑपरेशनल एक्सलन्स. आणि पाचवी अर्थातच खर्च, कॉस्ट. वा, म्हणजे हे तर आपल्या पूर्ण बॉडी चेकअप सारखं झालं. फक्त एका गोष्टीवर नाही, तर सगळ्याच महत्वाच्या बाबींवर लक्ष ठेवलं जात आहे. अगदी बरोबर. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कोणती? हे फक्त समस्या सोडवण्यासाठी नाहीये, मग? तर समस्या येण्यापूर्वीच काळजी घेण्यासाठी आहे. म्हणजे एक प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय. यामुळे तुमचा पैसा वाचतो, तुमची सिस्टीम सुरक्षित राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे ग्राहक आनंदी राहतात. ठीक आहे, म्हणजे ॲडवायझर तर आपल्या स्वतःच्या सेटअपवर लक्ष ठेवतो, पण खुद्द ॲझरचं काय? म्हणजे जर ॲझरची सिस्टीम बंद पडली तर? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मग काय करायचं? त्यासाठी आहे ॲझर सर्व्हिस हेल्थ. हे संपूर्ण ॲझर जगाचं आणि तुमच्या लहानशा कोपऱ्याचं असं दोन्हीचं हेल्थ रिपोर्ट कार्ड आहे. अच्छा, याचे 3 भाग आहेत असं मी ऐकलंय. ते जरा सोप्या उदाहरणाने समजावून सांगता का? हो, नक्कीच. विचार करा, याचे 3 भाग आहेत. पहिला ॲझर स्टेटस. ओके, ॲझर स्टेटस. ही म्हणजे जागतिक हवामान बातमीसारखी आहे. ती तुम्हाला सांगते की एखाद्या मोठ्या प्रदेशात, म्हणजे ॲझर रिजनमध्ये काही मोठं वादळ, म्हणजेच आउटेज आलं आहे का. म्हणजे एकदम ग्लोबल लेवलवरची माहिती. हो. दुसरा भाग आहे सर्व्हिस हेल्थ. हा तुमचा शहराचा स्थानिक हवामान अंदाज आहे. तो तुम्हाला सांगतो की तुमच्या भागात काही नियोजित दुरुस्तीचं काम आहे का, किंवा वीज पुरवठा खंडित होणार आहे का. म्हणजे ज्याचा थेट परिणाम माझ्यावर होईल अशी माहिती. अगदी बरोबर. आणि तिसरा रिसोर्स हेल्थ. रिसोर्स हेल्थ? हे तुमच्या स्वतःच्या घरातील नळ तपासण्यासारखं आहे. तुमची विशिष्ट व्हर्च्युअल मशीन, म्हणजे सर्व्हर, व्यवस्थित चालली आहे की नाही हे इथे कळतं. हे फक्त आणि फक्त तुमच्या संसाधनांसाठी आहे. खूपच छान समजावून सांगितलं. यात सर्वात रंजक गोष्ट ही आहे की या तिन्ही सेवा तुम्हाला एक संपूर्ण चित्र देतात. म्हणजे जागतिक स्तरापासून ते तुमच्या वैयक्तिक संसाधनांपर्यंत. जागतिक आहे, प्रादेशिक आहे की फक्त तुमच्या सेटअपमध्ये आहे, हे तुम्हाला लगेच कळतं. आणि यामुळे वेळ वाचतो नक्कीच. म्हणजे जर अख्खं ॲझर रिजन बंद असेल तर मी माझं ॲप्लिकेशन दुरुस्त करत बसणार नाही. बरोबर. आणि यात जुना डेटाही साठवला जातो, त्यामुळे तुम्हाला समस्यांचा ट्रेंड ओळखता येतो. म्हणजे दर महिन्याच्या 15 तारखेला काहीतरी गडबड होते का हे पण कळू शकतं. वा, हे खूपच उपयुक्त आहे. चला, आता आपण बोलूया ॲझर मॉनिटरबद्दल. याला मी एक मास्टर डिटेक्टिव्ह, म्हणजे एक हुशार गुप्तहेर असं म्हटलं तर चालेल का? हो, नक्कीच चालेल. कारण तो तसंच काम करतो. सर्व पुरावे गोळा करतो. अच्छा. हो. ही एक अशी प्रणाली आहे जी तुमच्या ॲझरमधून, तुमच्या ऑफिसमधल्या सर्व्हरमधून आणि अगदी दुसऱ्या क्लाउड कंपन्यांच्या सिस्टीममधूनही डेटा गोळा करते. अरे वा, म्हणजे फक्त ॲझर नाही? नाही. आणि तो फक्त डेटा गोळा करत नाही, तर त्याचं विश्लेषण करतो, तो डेटा दाखवतो आणि त्यावर कारवाई सुद्धा करतो. छान. मग या गुप्तहेराची कार्यपद्धत कशी आहे? तो पुरावे कसे गोळा करतो? तर बघा,
हा गुप्तहेर गुन्ह्याच्या ठिकाणाहून म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशन सिस्टममधून फिंगरप्रिंट्स, साक्षीदारांचे जबाब, CCTV फुटेजसारखा सर्व डेटा गोळा करतो. ठीक आहे. मग त्या डेटाचं काय करतो? हे सर्व पुरावे तो एका मध्यवर्ती लॉकरमध्ये ठेवतो. म्हणजे लॉग्स आणि मेट्रिक्ससाठी वेगवेगळे रिपॉझिटरीज असतात. आणि मग डेटा वापरला कसा जातो? आता गुप्तहेर या पुराव्यांचं विश्लेषण करतो. तुम्ही डॅशबोर्ड बनवू शकता, जे गुन्ह्याचा तपास करणाऱ्या बोर्डसारखं दिसेल, किंवा अलर्ट्स मिळवू शकता. अलर्ट्स म्हणजे जसं नवीन पुरावा सापडल्यावर फोन येतो तसं? अगदी तसंच. किंवा तुम्ही स्वयंचलित कारवाई सुद्धा करू शकता, जसं की आपोआप इमारत लॉक करणे. हे खूपच रंजक आहे. मग याच्यात अजून काही उपटूल्स आहेत का? हो, आहेत ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉग ॲनालिटिक्स. लॉग ॲनालिटिक्स. हां, त्या गुप्तहेराचा भिंग आणि त्याची फॉरेन्सिक लॅब आहे. तुम्ही इथे प्रश्न विचारून म्हणजे क्वेरी लिहून सर्व डेटामधून माहिती शोधू शकता. एक साधं उदाहरण द्याल का? एक सोपा प्रश्न म्हणजे गेल्या 1 तासात इमारतीत कोण कोण आलं होतं, आणि एक क्लिष्ट प्रश्न म्हणजे गुन्हेगाराच्या पुढच्या हालचालीचा अंदाज लावण्यासाठी मागच्या डेटाचं विश्लेषण करा. अच्छा. आणि दुसरं टूल? दुसरं आहे मॉनिटर अलर्ट्स. ही एक अलार्म सिस्टम आहे. तुम्ही नियम ठरवता. म्हणजे उदाहरणार्थ, जर CPUचा वापर 80% जास्त झाला, म्हणजे जर गाडी खूप वेगाने पळू लागली, तर टीमला एक SMS पाठवा. असं. आणि यात ॲक्शन ग्रुप्स असं काहीतरी असतं ना? हो, ॲक्शन ग्रुप्स म्हणजे अलार्म वाजल्यावर कोणाला संपर्क करायचा याची यादी. म्हणजे कोणाला ईमेल करायचा, कोणाला SMS पाठवायचा वगैरे. ओके. आणि तिसरं उपटूल? तिसरं आणि खूपच शक्तिशाली ते आहे ॲप्लिकेशन इन्साइट्स. ॲप्लिकेशन इन्साइट. हो, हे म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनवर एक GPS ट्रॅकर लावण्यासारखं आहे. GPS ट्रॅकर? हो, ते सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतं. तुमचं ॲप्लिकेशन किती वेगाने प्रतिसाद देतं, ते इतर सेवांशी व्यवस्थित बोलतं का, आणि वापरकर्ते तुमच्या साईटवर नक्की काय करतात. वाव. म्हणजे युजर बिहेवियर पण कळतं. हो, आणि जेव्हा काहीच हालचाल नसते, तेव्हा ते बनावट रिक्वेस्ट पाठवून सिस्टीमची तपासणीही करू शकतं. कमाल आहे. हो, त्यामुळे तुमची सिस्टीम 24 तास निरोगी आहे की नाही हे कळतं. तर आज आपण 3 मुख्य टूल्स पाहिली. ॲडवायझर, जो आपला वैयक्तिक सल्लागार आहे. बरोबर. सर्व्हिस हेल्थ, जे ॲझ्युअरचा आरोग्य अहवाल कार्ड आहे. हो, आणि मॉनिटर, जो एक हुशार गुप्तहेर आहे. याचा अर्थ असा की ॲझ्युअर आपल्याला फक्त सिस्टीम चालवण्यासाठीच नाही, तर ती समजून घेण्यासाठी, सुधारण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधनं देतं. अगदी बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. नक्कीच. आपण सिस्टीमच्या आरोग्य आणि कार्यक्षमतेवर लक्ष ठेवण्याबद्दल बोललो, पण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जशी ही मॉनिटरिंग टूल्स अधिक हुशार आणि स्वयंचलित होत आहेत, तसतसं मानवी ऑपरेटरची भविष्यातील भूमिका काय असेल? चांगला मुद्दा आहे. त्यांचं काम समस्या सोडवण्यापेक्षा सिस्टीमला चांगलं काय आहे हे शिकवणं आणि स्वतःचं व्यवस्थापन करण्यासाठी नियम तयार करून देण्यापुरतं मर्यादित राहील का? यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.